हॅलो फ्रेंड्स, आज मी गेले होते अकलूजला. आता तुम्ही म्हणता ना अकलूजला कशाला, तर अकलूजला माझी गुरुलेक राहते, मी तिथं गेले होते. जी गुरुलेक आहे का नाही तीच माझी मावस नणंदसुद्धा आहे. तर म्हणजे ते आपलं घरातलीच आहेत म्हटल्यावरती काही विषयच नव्हता. गेल्या गेल्या मस्त चहा पाणी वगैरे केलं आणि निघताना जेवणसुद्धा केलं होतं. त्यांच्यासाठी नॉनव्हेज केलं होतं आणि परत त्यांना माहीत नव्हतं की मी व्हेज खाते म्हणून. मग माझ्यासाठी व्हेज केलं होतं. तसं म्हणजे मी व्हेज खाते, म्हणजे आता सध्या उपवास चालू आहेत माझे गुरुवार, त्यामुळं मी सध्या व्हेजिटेरियन झालेली आहे. नाही तर मग नॉनव्हेज मी असं नेहरीवारी खात असते, पण आता सध्या बंद केलेलं आहे. तर त्याच्यानंतर मस्तपैकी त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत करत आपलं झालं हे करून, नाही का. देवीची मूर्ती जी आहे ती पेंट करायची होती. 2 मूर्त्यांना आपण पेंट केलेलं आहे. एक लक्ष्मी आईची आहे आणि एक काळूबाईची आहे. तर त्या दोन्ही मूर्त्यांना पेंट करायचं होतं. ते सारखं म्हणजे बरेच दिवस झाले मला बोलवत होते, पण काही वेळच भेटत नव्हता जायला. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मूर्त्या वगैरे पेंट केल्या. भाऊंनी ह्यांनी जाऊन कुंदन आणलं होतं, पण आता पोरासोरांचं तुम्हाला माहितीच आहे. त्यांनी फक्त 2च कुंदन आणले, ते सुद्धा एक पिंक कलरचं होतं आणि एक रेड कलरचं होतं. आणि साईज नुसार बघता मी ते जे मुखवट्याच्या ते वरची साईड असते का नाही तिथं बसवलेले होते. तर खूप सुंदर दिसायला लागल्या होत्या मूर्त्या. ज्या आधीची जी मूर्ती आहे त्याच्यानंतर आपण जी डेकोरेट केलेली आहे त्याच्यानंतर खूपच सुंदर दिसत होत्या. प्लेन मूर्त्या आता ज्यांच्या घरात असतील त्यांना माहिती असतील प्लेन मूर्त्या कशा दिसतात, आणि जे आपण ड्रॉइंग वगैरे करतो त्याच्यावरती, नाही का, म्हणजे छान असं कलर वगैरे करतो त्यानंतर त्या कशा दिसतात ते. आता तुम्हाला दोन्ही मूर्त्या दाखवते, हो का, किती सुंदर दिसतात आहेत मूर्त्या. आणि भाऊंला आणि ताईंला सुद्धा खूप आवडलेल्या ह्या मूर्त्या. मी सजवल्याच्या नंतर हो का प्लेन अशी दिसत होती मूर्ती, आणि त्याच्यानंतर अशा दिसत होत्या. परत ना आम्ही मग मळवट वगैरे भरल्याच्या नंतर हो का किती सुंदर दिसतात आहेत मूर्त्या. आणि सगळंच काय आता शूट करता येत नव्हतं, कारण खूप उशीर झाला होता आणि मला घरी बी लवकर यायचं होतं. एक तर पावसा पाण्याचे दिवस, आपलं माहिती आहे तुम्हाला कसं असतंय ते. आणि देवाला खूपच सुंदर आहे बरं का त्यांचा. भाऊ आमचं खूप सजवून ठेवतात, त्यांना खूप देवाचं येड असल्यामुळे ते काही ना काही नवीन नवीन डेकोरेशन करतच असतात. परत तिथनं निघाल्याच्या नंतर नाही ना मला कॅफे दिसला, मग काय जेवण केलं होतं, पण कॅफे बघितला की माझी जरा भूक वाढते थोडीशी, म्हणून मग आम्ही गेलो कॅफेमध्ये. कॅफेचं म्हणजे खरंच छान होता कॅफे. आणि मस्तपैकी मी एक व्हेज चीज पिझ्झा मागवला होता आणि क्रश कॉफी मागवली होती. ह्यांनी काही नसते एक चॉकलेट आईस्क्रीम खाल्ली, कारण जेवण आम्ही सगळं फुल केलं होतं बरं का. पण तरीसुद्धा आता लवकर बाहेर जाता येणार नाही, कारण दसऱ्याचा राडा वगैरे काढून, त्याच्यामुळं मग म्हटलं घ्या खाऊन, आपलं परत उपास बी चालू होणार आहेत. तर ह्यांनी काय 2च स्लाईस खाल्ले असतील पिझ्झाचे, नाही तर मग बाकी सगळा पिझ्झा मीच फिनिश केला होता. आणि पिझ्झाचा टेस्ट मला एवढा काय खास आवडला नाही, कारण त्याच्यापेक्षा भारी मी घरी बनवते. आणि क्रश कॉफी होती बरं का चांगली. आणि मग त्यानंतर घरी निघालो त्यावेळेस शाळा सुटली होती, तर गर्दी खूप होती.